स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। त्याच पेन नाही ह्या बॉल पेन आहे। चोरणारे शब्द काढून टाका। कोण असं बसून काहीतरी बोलतंय? श्री किशोर भिकाजी दराडे, नाशिक विभाग शिक्षक। ते आले नाही, पावसात अडकलेत। हा, श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर, मुंबई विभाग शिक्षक। मी जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय। शपथविधीचा कार्यक्रम संपला आहे। सदस्यांचा परिचय। महोदय, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाद्वारा निर्वाचित सदस्य श्री निरंजन वसंत डावखरे यांचा आपणास व आपल्या मार्फत सभागृहास परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे। श्री निरंजन वसंत डावखरे यांचा जन्म 15 एप्रिल 1979 रोजी ठाणे येथे झाला। बीकॉम LLB पर्यंत शिक्षण पूर्ण झालं। मराठी, हिंदी व इंग्रजी ह्या तिन्ही भाषांवर प्रभुत्व। कुटुंब म्हणून पत्नी आणि 2 मुलं। व्यवसाय आहे। भारतीय जनता पक्षाचे ते तिसऱ्यांदा कोकण विभाग पदवीधर म्हणून निवडून आलेले आहेत। 1999 ते 2000 विद्यार्थी प्रतिनिधी, मुलुंड वाणिज्य महाविद्यालय 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे प्रतिवर्षी आयोजन करतात। उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न। महाविद्यालयीन अध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा। राज्यभर शैक्षणिक अभियान कार्यक्रमांचे आयोजन करून 75 ठिकाणी करिअरच्या वाटा प्रदर्शन भरवले। शाळा व महाविद्यालय प्रवेशासाठी शिक्षक तज्ञांच्या परिसंवादांचे आयोजन।
देश पातळीवर युवा बॉक्सर स्पर्धेचे आयोजन. 2003 साली संस्थापक अध्यक्ष समन्वय प्रतिष्ठान ठाणे या संस्थेद्वारे अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. 2004 मध्ये अखिल भारतीय अपंग संस्थेच्या वतीने अपंग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. 2005 पासून राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन. आरोग्य शिबिरांचे आयोजन. गरीब गरजू रुग्णांना सर्वतोपरी मदत. रिक्षा चालकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी जनश्री विमा योजना सुरू केली. सिद्धिविनायक ट्रस्ट मार्फत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप. कोकण विभागात पदवीधर मतदार मेळाव्यांचे आयोजन. युवकांसाठी रोजगार, स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कोकण विभागीय भजन स्पर्धेचे आयोजन. कामकाज संपवायचं. कोकणातील होतकरू शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार. कर्णबधिरांना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप. कामकाज संपवायचं. कोविड आपत्तीच्या काळात नागरिकांना अन्न पाकिटांचे वाटप. रुग्णांना मोफत औषध तसेच गरजूंना धान्य वाटप. पोलीस भरतीसाठी कोकणातील तरुणांना ऑनलाईन मार्गदर्शन. 2008 ते 16 पर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष. ठाणे महानगरपालिका कामगारांच्या समस्या सोडवण्याचे भव्य मोर्चाचे आयोजन. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे झेप अभियान करिअर मार्गदर्शन शिबिराचे राज्यभर आयोजन. विद्यार्थी प्रबोधन व मार्गदर्शन जनजागृती राज्यभर अभ्यास दौऱ्यांचे आयोजन. सन 2012 ते 18 सदस्य महाराष्ट्र विधान परिषद. मे 2018 पासून भारतीय जनता पक्षाचे कार्य. 2020 पासून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ठाणे. कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य. जुलै 2018 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर फेरनिवड. विधानमंडळाच्या पंचायत राज समिती आदिवासी विकास समितीचे सदस्य म्हणून कार्य. छंद वाचन, लेखन, क्रिकेट व लोकांच्या मोबाईलवर काहीतरी करत बसणे. महोदय, मुंबई शिक्षक मतदारसंघाद्वारे निर्वाचित सदस्य जगन्नाथ मोतीरामजी अभ्यंकर यांचा आपणास व आपल्यामार्फत सभागृहास परिचय करून देताना मला आनंद होत आहे. जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे मुंबईतल्या अंधेरीचे राहणारे. 68 ते 74 या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, पिशोर, जिल्हा औरंगाबाद येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत. इंग्रजीच्या अध्यापनासह क्रीडा, कला आणि सहशालेय उपक्रमातील सहभागाची नोंद ग्रामपंचायतीने घेतली. पहिला आणि शेवटचा ठरलेला नागरी सत्कार ग्रामपंचायतीने 16 जानेवारी 1973 रोजी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 73 ला निवड झाली आणि शासकीय माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदावर 2 वर्ष 6 महिने कार्यरत राहिले. 80 मध्ये नाशिक, 83 मध्ये वर्धा आणि 86 मध्ये नागपूर येथे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत. जवळजवळ दररोज शाळा भेटी, गटसंमेलनात उपस्थिती, शाळा विकासाचे निश्चित कार्यक्रम, एक मूल एक झाड या कार्यक्रमाची तन्मयतेने कार्यवाही. नागपूरमध्ये 600 गरीब शाळाबाह्य मुलींना शाळेत दाखल केले. जनतेच्या मदतीने रुपये 25 लाखाची राशी उभी केली. व्याजाच्या रकमेतून शाळाबाह्य मुलींच्या पालकांच्या खात्यावर दरमहा रुपये 25 जमा केले. परिपाठाचा 20 मिनिटाचा निश्चित कार्यक्रम. पुस्तक रूपाने शाळांना पुरवला व प्रत्यक्ष अंमलात आणला. शासनाने तोच कार्यक्रम सप्तरंगी प्रेरणा नावाने प्रकाशित करून राज्यभर अंमलात आणला. 1990 ला नागपूर आणि 93 ला मुंबईचे शिक्षण उपसंचालक पदावर रुजू. शिबिरात वैयक्तिक मान्यता, सोमवारी अल्पसंख्याक संस्थांना अधिसूचना पत्रे आणि मंगळवारी शुल्क निश्चितीकरणाचे आदेश असे कार्य केले जात होते. सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांना दरमहा, सेवानिवृत्ती आदेश, उपदान धनादेश, भनिनी धनादेश प्रदान करून मान्यवरांच्या उपस्थित सेवानिवृत्तीच्या दिवशी सत्कार. साक्षरता वर्ग आणि रात्रशाळांचे निकाल वाढवण्यासाठी नियमित पर्यवेक्षण व्यवस्था कार्यान्वित केली. वर्धा व मुंबईची साक्षरता केवळ इयत्ता 8वी, 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनामुळे घडून आणली. शिक्षणाधिकारी मुंबई महानगरपालिका म्हणून 4 महिने कार्य केल्यानंतर मंत्रालयात उपसचिवपदी पदोन्नत. सर्व पदोन्नत्या सेवाज्येष्ठ 4 ते 5 अधिकाऱ्यांना डावलून मिळाल्यात. गोपनीय अहवाल असाधारण आउटस्टँडिंग असल्यामुळे याच कालावधीत 2 अतिरिक्त वेतनवाढी प्रोत्साहन प्राप्त झाल्या. सगळा परिचय वाचताना दडपण येते. खरं म्हणजे खूपच अनुभवी माणूस सभागृहात वाटतं, पण चांगल्या अर्थाने अभ्यासू माणूस. मंत्रालयात माझा परिचय नव्यानेच झाला होता, आधी परिचय नव्हता. मंत्रालयात उपसचिव, तदनंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सहसंचालक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात अध्यक्षपदी कार्य केले. अनेक धोरणात्मक निर्णयाचे मसुदे तयार केले. सर्व शिक्षा अभियानाचा पहिला प्रकल्प अहवाल तयार करताना महत्वाची भूमिका बजावली. 2004 मध्ये राज्य प्रकल्प संचालक पदी रुजू. 2006 पर्यंत कार्यरत असताना षटकोनी शाळा खोल्यांचे बांधकाम व इतर कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी. सेवानिवृत्तीनंतर राज्य शासनाने 2 वर्षाकरिता राज्य गुणवत्ता नियंत्रक या पदावर नियुक्ती केली.
शासनाने खास बाब म्हणून सेवानिवृत्तीनंतर वसती शाळा समितीचा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची आणि 8,000 वरील वसती शाळा शिक्षकांना न्याय देण्याची संधी मिळाली. त्याशिवाय मदरसा बोर्ड समिती व शालेय पोषण अभ्यास समितीवर अध्यक्ष म्हणून काम केले. आज दिसणाऱ्या सुधारणांचा मसुदा त्यावेळी तयार झाला. आरटीईच्या राज्याचा मसुदा तयार करण्यास समितीवर माननीय कुमुद बन्सल यांच्यासोबत उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. केंद्राने समितीच्या जवळजवळ सर्व सूचनांचा आदर केला. याशिवाय मदरसा आधुनिकीकरण योजना, रमाई निवास योजनांचे मूल्यमापन व MERCचा कर्मचारी आकृतीबंध सुधारित करण्याच्या समितीवर अन्य वापरस्तेच्या अधिकाऱ्यांसमोर कार्य केले. मागील 5 वर्षात अध्यक्ष, अल्पसंख्याक आयोग मंत्री दर्जा आणि अनुसूचित जाती जमाती आयोग राज्यमंत्री दर्जा या पदावर कार्य करण्याची शासनाने संधी दिली. या कालावधीत प्राप्त झालेल्या 500 प्रकरणी सुनावणी घेऊन संबंधितच न्याय मिळवून दिला. यातील बहुतांशी प्रकरणे शिक्षकांची होती. सेवानिवृत्तीनंतरच्या 15 वर्षात शिक्षक सेनेचा अध्यक्ष म्हणून शेकडो शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या अन्याय आदेशाविरुद्ध आवाज उठवला, पत्रांद्वारे प्रतिवाद केला, तसेच जनजागृतीसाठी वृत्तपत्र लेख प्रकाशित केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व्यवस्थापन न्याय मिळावा यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सदस्यांबरोबर शेकडो प्रश्न उपस्थित केले. सध्या अध्यक्ष राज्य शिक्षक सेना, अध्यक्ष राज्य ITI व्यवस्थापक संघ, अध्यक्ष विशाल मुंबई शिक्षण संस्था, अध्यक्ष कौशल्या शृंगारे फाउंडेशन, उपाध्यक्ष निर्मल एज्युकेशन सोसायटी, सल्लागार जमनाबाई नर्सिंग स्कूल, लोकमान्य जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर, निर्मला फाउंडेशन मुंबई, रामेश्वर शिक्षण मुंबई व इतर काही संस्था असा एक समृद्ध परिचय असणारे अभ्यंकरजी, शैक्षणिक समृद्ध परिचय असणारे अभ्यंकरजी. नाही, मला महाराष्ट्राच्या शिक्षण विषयामधल्या वेगवेगळ्या समित्यांवरही काम करायला एक अनुभवी शिक्षक म्हणणं बरोबर आहे का, त्याच्यावर खूपच तुम्ही गेलात, तर अनुभवी व्यक्तिमत्व मिळालंय, त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. एक मिनिट लेईंग करून घेते ना, 1-2 मिनिटं, आपल्याला लवकर संपायचं कामकाज. पण तारांकित प्रश्न काय आहे? महोदया, मी आपल्या अनुमतीने अतारांकित प्रश्नोत्तरांची 1ली ते 8वी यादी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. आता यादी पटलावर ठेवण्यात आली. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, ऊर्जा विभाग, नगर विकास विभाग, सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभाग तसेच अल्पसंख्याक विकास विभाग या विभागांतर्गत संस्थांनी दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत घेतलेले कर्ज रोखे, लेटर ऑफ कम्फर्ट व त्यावरील व्याजास देण्यात आलेल्या हमी विषयाचे विवरणपत्र सभागृहासमोर ठेवत आहे. आणि उपक्रमास देण्यात आलेली कर्जे, कर्ज रोखे, लेटर ऑफ कम्फर्ट व त्यावरील व्याजास देण्यात आलेल्या हमी विषयीचे विवरणपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. सभापती महोदया, मी आपल्या अनुमतीने मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण नियम 2014 या कायद्यात बदल करणे या विषयाबाबत श्री श्रीकांत भारतीय विपस यांनी उपस्थित केलेल्या मविप नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचना क्रमांक 296 वरील चर्चेच्या वेळी दिनांक 24 जुलै 2023 रोजी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सचिन भाऊ अहिर सकाळपासून सांगताय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, काय बोलायचं? मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन त्यांचा आणि सभापती महोदय आम्ही दिला होता. सभापती महोदय, हिट अँड रनची केस जशी पुण्याला झाली तशी काल एक घटना घडलेली आणि गांभीर्य आहे. आणि सभापती महोदय, अजूनपर्यंत आरोपी फरार आहे. पूर्ण मीडिया आणि विशेषतः भागातले लोक पण आता तिकडे लोक मोर्चाला जाणार आहेत अशी आहेत. म्हणून मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती होती की तातडीने याच्यावरती काय झालंय सरकारने जर निवेदन केलं तर ही अवगत होईल आम्हाला माहिती सभापती महोदय. आणि विशेषतः ही जी घटना घडली आहे म्हणजे फरकडून नेऊन घेण्याचं काम केलेलं आहे. आणि आरोपी मधले जे वडील आणि ते सर्व पकडले गेले. मूळ आरोपी हा 2 दिवसपासून फरार आहे. म्हणजे 3 दिवसानंतर आल्यानंतर त्याचा मेडिकल रिपोर्टच होणार नाही आणि मग परत निबंध लिहा आणि जामीन होऊन जाईल. सभापती महोदय, याचा गांभीर्याने घ्यावं लागेल. म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही सर्व सदस्यांची मागणी आहे की बस सरकारने याबाबतीत निवेदन करावं. सरकारने निवेदन करावं या संदर्भामध्ये. अनिल परब. उद्या सभागृह सुरू होता या संबंधाचं निवेदन केलं. सभापतीमध्ये माझी हरकतीचा मुद्दा एक आहे की शुक्रवारी ज्यावेळेला बजेटचं भाषण चालू होतं आणि मी एक मुद्दा उपस्थित केला होता की या बजेटच्या भाषणाला विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण करत असेल त्यावेळेला कोणतरी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभागृहाचा नेता, ज्यांनी मांडला अर्थसंकल्प, ते अशापैकी कोणतरी एक हजर असायला पाहिजे, ही प्रथा आहे आपली. यावरनं बराचसा वादविवाद झाला, थोडंफार आवाज उठते. त्यावेळेला आपल्याकडनं, आपण सभापती आहात, या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेला आहात आणि आमची एखादी वेळेला चूक अक्षम्य होऊ शकते, कारण आम्ही सदस्य आहोत. आम्हाला काय शिक्षा द्यायची, काय नाही द्यायची, हा आपला अधिकार आहे. परंतु त्या दिवशीचं मी जेव्हा भाषण रात्री ऐकलं, त्यावेळेला आपण असं म्हणालात की आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखवण्यासाठी, उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तन करतात. हे मला असं वाटलं की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काय करायची गरज नाही, ते दाखवलंय म्हणूनच मी इथे 4 वेळा आलोय. माझ्या पक्षाच्या प्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे. मग मी असं म्हटलं तर चालेल का? जे मला माय म्हणायला पाहिजे की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता, असं मी म्हटलं असतं तर कदाचित माझ्यावरती असं मी म्हणणार नाही. पण माझी आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेला आम्ही सदस्यांनी काय आपण म्हटलं तर मला निलंबन करावं लागेल. असं मी काय कृत्य केलं की मला निलंबन करावं लागेल? मी कोणाला शिवीगाळ केली नाही. माझा आवाज मोठ्याने बोलणं, या सभागृहात तहाने भांडणं, या सभागृहात नियम सांगणं हा माझा अधिकार आहे. माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही आणि मी माझ्या अधिकारातच बोललो होतो. आपण जे धमकीवजा आम्हाला सांगताय की निलंबन करावं लागेल, तुमच्या परीक्षा प्रमुखांना तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन करताय. माझ्या पक्ष प्रमुखाला मला ज्या वेळेला बनवायचंय त्यावेळेला ते स्वतःहून बनवतील आणि मी त्याची काळजी करत नाही. मी या राज्याचा मंत्री देखील झालेलो आहे. पक्षप्रमुखाच्या मर्जीशिवाय मी मंत्री नाही झालोय. त्यामुळे मला त्यांना काही इम्प्रेस करायची गरज नाही. परंतु आपल्याबद्दल जर कोण असं बोललं तर आपल्याला ते किती वाईट वाटेल. म्हणून माझा हरकतीचा मुद्दा आहे की माझ्या बाबतीतली केलेली वक्तव्य जी आहेत ती कामकाजातनं काढून टाकावी अशी माझी मागणी आहे. आता मी ती तपासून घेते, पण मुळात ती मीच माझ्याच तोंडून गेलेली आहेत. मुळात मुद्दा असा आहे की ज्यावेळेला मी सांगते की बाबा आता मंत्री महोदय सभागृहात नाही आहेत पण दुसरे मंत्री नोट्स घेत आहेत आणि अनेक वेळेला म्हणजे 20 वर्षामध्ये काय होतंय, मी बोलायला सुरुवात केली की एकदम 3-4 सदस्य खाली बसून ओरडायला लागतात. मग इकडचे असोत का तिकडचे असो हा प्रश्न नाहीये. दुसरं महत्वाचं असं की तुम्ही बरं मी सांगते की बाबा तुम्ही ऐकून घ्या, निदान मी काय सांगते ऐकून घ्या, तरी तुम्हाला थांबायचंच असेल भाषण तर मग विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण न असल्यामुळे 3 दिवस तो अर्थसंकल्प आपला थांबलेला होता. अशा वेळेला माझी एवढीच कन्सर्न असते की लवकर तो सुरू व्हावा. तुम्ही अशा वेळेला तिथे उभं राहून बोलू नका सांगितलं तरी परत ज्या बोलतात त्या मी सुद्धा मनुष्य आहे. मी काय इथे सद्गुणांचा पुतळा नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्या हातून पण काही वेळेला रागाने काही वक्तव्य होतात. पण इम्प्रेस करायचा मुद्दा की हा जो आहे तो तुम्हाला वाईट वाटलं असेल त्याचं, तर मला असं वाटतं की याची सुद्धा दखल सगळ्याच पक्षाचे नेते घेतील तुम्ही असं इथे मांडले म्हणून, आणि त्यांचे ते कामच असतं तशी दखल घेणं. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी तरी तपासून घेते आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह किंवा बिगर संसदीय असेल तर ते मी नक्की काढून टाकेन. आणि त्याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेण्याएवढे संवेदनशील आहात हे कळल्यामुळे मी आता जरा पुढच्याला बोलत असताना जरी तुमचा राग आला तरी सुद्धा काही वक्तव्य करणार नाही असा प्रयत्न करीन असं मी या ठिकाणी सांगते. आता मला असं वाटतं निवेदन आपण झालेलं आहे वरळीच्या संदर्भातलं, आपलं मनोगत इथे समोर आलेलं आहे आणि सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते 11:45 या वेळेत बैठक भरेल, विशेष बैठक भरेल. उक्त बैठकीत आजच्या कामकाज पत्रिकेवर दर्शवण्यात आलेली लक्षवेधी सूचना घेण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता भरेल.